चला तर आज आपण बनवूया वडापाव। त्यासाठी मिरच्या, आलं, लसूण, जिरं आणि धन आणि लसूण हे आपण घेऊन मिक्सरला चांगलं बारीक करून घ्यायचं। बारीक आपण अशी जरा ओबडधोबडच बारीक करायचं। नंतर एका कढईमध्ये तेल टाकायचं, एक पळी, थोडीशी मोहरी टाकायची, एक चमचा, थोडंसं जिरं टाकायचं आणि हे आपण आलं लसणाची पेस्ट केलेली ते आपण टाकून, थोडासा कढीपत्ता टाकून, थोडीशी हळद टाकली। आता चांगलं मिक्स करून घ्यायचं। नंतर आपण बटाटा शिजवून घेतलाय, त्यात थोडंसं शेंगदाणं कच्चं पण शिजवून घेतलंय। नंतर आपण हा मसाला तयार झालेला तो टाकलाय त्यात आणि आपण मीठ पण थोडंसं टाकलंय, थोडासा चाट मसाला टाकलाय, थोडीशी कोथिंबीर टाकल्या। आता चांगलं मिक्स करून घ्यायचं। असं मिक्स केल्यानंतर आपण एक वाटी बेसन पीठ घेतले, त्यात मीठ टाकले, थोडासा खायचा सोडा टाकलाय, थोडासा ओवा टाकलाय। हातावर असा चोळून घ्यायचा ओवा, म्हणजे ओव्याचा चांगला वास येतो। नंतर आपण पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं पीठ। थोडीशी हळद टाकल्या। आता चांगलं मिक्स करायचं। नंतर आपण हे सारण केलेलं त्याचे आता छोटे छोटे असे गोळे करायचे वडापावसाठी। नंतर आपण हे बेसन पिठात आता बुडवायचे। नंतर आपण एका कढईमध्ये तेल टाकले, आता त्यात एक एक सोडायचा वडा। असं एक एक काढून घ्यायचं। आता आपण हे पलटून घेऊया। आता हे आपले एक एक तयार झाले। आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। नंतर दुसऱ्याच्यानं आपण टाकायचं। हे असं आपलं वडापाव तयार झालेले आहेत। आता पावात चटणी टाकायची। ही चटणी आपण घरीच केलेली आहे, पण त्याची रेसिपी आपण नाही टाकलेली। आणि मिरच्या आणि हे आपला वडापाव तयार झालेला आहे। हे बघा, असा वडापाव तयार आपला झालेला आहे, गरमागरम वडापाव।